जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, व्हॉट्सअपमध्ये जर तुम्ही एखाद्याला इमेज वगैरे पाठवत असेल तर हा प्रॉब्लेम तुम्हाला शो होतो, किंवा कॉल वगैरे करत असेल तरी हा प्रॉब्लेम शो होतो, किंवा व्हिडिओ कॉल करताना बी तुम्हाला हा प्रॉब्लेम शो होतो मित्रांनो. तर मित्रांनो, हा प्रॉब्लेम कसं सॉल्व करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला 2 पद्धतीने मी सांगणार आहे, ते बी एकदम सोपी पद्धत मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे काय, ते व्हॉट्सअप असे दाबून पकडायचे मित्रांनो. इथं आयकॉनचा चिन्ह दिसतो मित्रांनो, त्यावर क्लिक करायचे, डायरेक्ट त्या ऑप्शनमध्ये जाता. किंवा दुसरी पद्धत म्हणजे सेटिंगमध्ये जायची मित्रांनो. सेटिंगमध्ये गेल्यानंतर ना ॲप्स सर्च करायचे मित्रांनो. ॲप सर्च केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला ॲप्समध्ये जाऊन तुमचे व्हॉट्सअप सर्च करायचे मित्रांनो. व्हॉट्सअप सर्च केल्यानंतर मित्रांनो त्यावर क्लिक करायचे. असं बी डायरेक्ट येऊ शकता. तर मित्रांनो, व्हॉट्सअपमध्ये आल्यानंतर ना इथं ॲप परमिशन असतं मित्रांनो. ॲप परमिशनमध्ये क्लिक करायचे. ॲप परमिशन क्लिक केल्यानंतर मित्रांनो, जे तुमचे नोटिफिकेशन ऑफ आहे ते चालू करायचे मित्रांनो, अलाव करायचे. बघू शकता कॉल लॉग्स मित्रांनो, डोंट अलाव, तिथं अलाव ऑप्शनवर क्लिक करायचे. त्यानंतर मित्रांनो, कॅमेरा बी डोंट अलाव आहे ते अलाववर करायचे मित्रांनो. त्यानंतर मायक्रोफोनचा बी मित्रांनो अलाव ऑप्शनवर क्लिक करून ऑन करायचे मित्रांनो. फोटो व्हिडिओ बी अलाववर क्लिक करायचे मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्ही अलाव ऑप्शनवर क्लिक करून मित्रांनो तुमचे ऑन करू शकता. नियर बाय डिव्हाइस सगळं मित्रांनो तुम्ही व्हॉट्सअपला असे अलाव ऑप्शन करून चालू करायचे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही परत व्हॉट्सअपमध्ये जाऊन मित्रांनो तुम्ही बघू शकता. आता चॅटमध्ये जाऊन बघू शकता मित्रांनो. आता जर इमेज पाठवायचा असेल तर मित्रांनो आता बघू शकता, तुम्हाला इमेज सगळा शो होतो मित्रांनो. आता तुम्हाला कॉल वगैरे जरी करायचा असेल तर मित्रांनो